हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर. आय होप सगळे मजेत असणार आहे. तर आज फ्रायडे आणि आम्ही थोडं बाहेर चाललो आहे प्रोग्रामसाठी. तर तुम्हाला मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपल्याला बाहेर जाणार आहे म्हणून. तर आज आम्ही ना यांच्या ऑफिसमध्ये फॅमिली डे आहे, तर तिकडे चाललो आहे. आणि इकडे ना मी छान ब्लॅक कलरची थीम आहे, सो मी नीरज आमचा नीरज पण आला आहे. आणि इकडे मी ना अशी ब्लॅक कलरची साडी घातली आहे. पिल्लू पण दोन्ही पिल्लूंचं पण आवडलं. आणि हे पिल्लू बघा कसे गॉगल घालून बसले, कशी गॉगल घातले. कोणाची गॉगल घातलाय? हाय कर एकदा, हाय कर ना. असे नाचायचे. कसं नाचणार आहे? अरे बापरे, असे नाचणार आहे. आणि इकडं होय त्यांचं आवरायचं चाललंय. आणि इकडे माझं शौर्य काय करते तू? शौर्य बसलाय कोपऱ्यात. हाय कर बच्ची, हाय कर. तर चला आता आवरते आणि पूर्ण आवरून झालं ना की मी तुम्हाला आहे ना माझा पूर्ण लुक दाखवते. इकडे आमचा नीरज कट करून तुला माहिती ना मी असं. आणि इकडे नीरज पण आलाय. असं दिसतो मी. त्या गोल डब्यात आहे बघा. हा, तर त्यांनी पण छान ब्लॅक थीम आहे, त्याच्यामुळे सगळे ब्लॅक कलरचे कपडे घातले. आणि इकडे इकडे आमचे भाऊ आहेत, त्यांचं चाललंय आवरायचं. आणि इकडे शरूचं तर काय त्याचं वेगळंच चाललेलं आहे. इकडे बघा काय करतोय. अगो बाई, क्युटी छान. त्यानंतर आम्ही सगळेजण पोहोचलो होतो वेन्यूवरती. आणि तिथे इतकं सुंदर डेकोरेशन केलं होतं. पूर्ण असं संक्रांतीचं वाईब्स येत होत्या. आणि पतंग वगैरे सगळं काहीच होतं. आणि समोर जे दिसत आहे तर ते फोटो बूथ होतं, जिथे ना फोटो काढून त्याचे मॅग्नेट्स पण भेटत होते. तर ते मी तुम्हाला एंड पार्टला दाखवेल. आणि हा असा पूर्ण हॉल होता. आणि बाहेर येतानाच एंट्रन्सला जो फोटो काढायचा तर असं होतं. तिथे फोटो वगैरे काढले आम्ही. आणि त्याचे मॅग्नेट्स पण आहेत, तर ते मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवते. आणि इकडे ना पूर्ण छान हॉल असा मस्त सजला होता. आणि शरू बघा त्याच्या मामासोबत शेव खात होता. तर आलो आहे आम्ही लोकेशनला आणि तुम्हाला मी दाखवते. खूप छान डेकोरेशन वगैरे केलेले आणि संक्रांतीची थीम आहे. सो पतंग वगैरे सगळं काही डेकोरेट केलं. तसं मी तुम्हाला व्हिडिओ काढलेलाच आहे, इकडे बघू शकता मागे. आणि इकडे आहे ना शरू सांडू नको. त्यानंतर मग आम्ही गेलो चाट काउंटरच्या इथे, जिथे की भेळपुरी, पाणीपुरी, शेवपुरी, सगळं रगडा वगैरे सगळं काही होतं. तर शर्विल आणि शौर्यला फक्त शेव हवी होती. शर्विल इथे ना शेव खात होता. आणि आहो गेले होते शेवपुरी आणण्यासाठी माझ्यासाठी, नीरज आणि ते. आणि भाऊ गेले होते शौर्यला घेऊन, कारण तो रडत होता थोडासा, म्हणून मग त्याला खेळायसाठी म्हणून भाऊ घेऊन गेले होते. त्यानंतर मग तो शांत झाला. आणि मग ज्यावेळेस प्रोग्राम स्टार्ट झाला तर आम्ही आतमध्ये गेलो. आणि शौर्याचं बघा असं काही खेळणं चाललं होतं. अजिबात एका जागेवर बसत नव्हता. दोघे पण मस्त खूप जास्त एन्जॉय करत होते आणि खूप जास्त दंगा पण करत होते. तर इकडे शर्विलची मस्ती बघू शकता तुम्ही. बबडी नाचू. खाली उतरून नाचतो का? खाली उतरून नाचतो शरू. आणि आम्ही मुद्दामून लास्टला बसलो होतो, जेणेकरून बाळांना पण खूप छान खेळता येईल. आणि इकडे आहे ना नेक्स्ट क्लिप तुम्हाला ना आहोंची दिसणार आहे, त्याची की खूप जास्त टेन्शनमध्ये होते, कारण आमचा डान्स होता. आणि त्यांचं सतत असं चाललं होतं की येईल का नाचता. सो मी थोडीशी क्लिप घेतली होती त्यांची. आमचा डान्स बघा.
डान्स वगैरे करून झाला आणि त्यानंतर मग आहे ना ओपन डान्स चालू झाला, जिथे की सगळेजण नाचत होते. आणि इकडे शर्विल आणि शौर्याची पण छान मस्ती झाली होती, पण शौर्याचं काही जास्त मूड नव्हता नाचायचा, त्यामुळे ना तो सारखाच यायचा जवळ. पण शर्विलचा हा काही वेगळाच डान्स प्रकार चालला होता. जे जसे बाकीचे मुलं करत होते ना, ते तसंच त्याला करायचं होतं. आता शौर्य पण चालला होता. त्यानंतर एकीकडे सगळे लेडीज पण नाचत होते, समोर मी पण डान्स करत होती आणि आहो आमचे व्हिडिओज काढत होते. तर इकडे सगळे त्यांच्या ऑफिसचे जे स्टाफ कलिग्स जे होते तर ते सगळे होते आणि त्यांच्यामध्येच मग बोलवलं जसं मग मी पण तिकडेच डान्स करत होती. तर इकडे सगळेजण मस्त डान्स करत बसले होते. आणि इकडे गरब्याचं गाणं लागलं म्हटल्यावरती लेडीज गरबा करणार नाही असं होत नाही. सो मग आम्ही इकडे सगळे गरबा वगैरे करत होतो. आणि हे सगळे आमचे फोटोग्राफ्स. खूप जास्त नाचलो आणि त्यानंतर खूप जास्त भूक लागली होती. सो मग इकडे आहे ना जेवण करून घेतलं आणि त्याच्या आधी भाऊंनी आणि नीरजनी वगैरे जेवण करून घेतलं होतं, कारण मग बाळांना घ्यायला म्हणून. मग त्यानंतर आम्ही दोघंजण जेवण करत होतो आणि जेवायला इतके जास्त आयटम होते ना की त्या बघूनच भूक पळाली होती. सो थोडं काय जे काय आवडीचं होतं तर तेवढं घेतलं आणि जेवण करत होतं. तोपर्यंत शौर्य आणि शर्विलचं मस्तपैकी इकडं पाणी पिणं, आईस्क्रीम वगैरे होते तर आईस्क्रीम वगैरे खाणं असं सगळं चाललं होतं. आणि हा शौर्य बघा. कट टू नेक्स्ट डे डिरेक्टली. रात्री आलो आम्ही, भरपूर लेट झाला त्याला, ऑलमोस्ट 11:55 झाले होते. 12ला 5च कमी असताना आम्ही घरी आलो होतो आणि दोघे पण येता येताच झोपले होते. त्यामुळे मग घरी आल्यावरती उठले नाहीत अजिबात, छानपैकी झोपले. सगळं काही आवरलं आणि मग झोपून गेले. म्हटलं चला आता एंड पार्ट जो काय आहे तर आपण दुसऱ्या दिवशी शूट करूया. तर संध्याकाळी आलो आणि त्यानंतर मग आहे ना येताना आणि खूप छान झाला कालचा प्रोग्राम. डान्स वगैरे पण मस्त झाला, सगळ्यांना खूप जास्त आवडला आणि सगळेजण बोलत होते की मस्त झाला म्हणून, नाही का, छान नाचले असं. कारण अहो कधीच अजिबात असं डान्स वगैरेमध्ये कधीच पार्टिसिपेट करत नाही आणि त्यांचा पहिला स्टेज परफॉर्मन्स होता हा आणि खूप छान झाला. सगळेजण मस्त, आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलंच असेल किती छान सगळ्यांचा रिस्पॉन्स होता गाण्यांना पण. आणि ॲक्च्युली ना मी मराठी गाणे चूज करायचं ठरवलं की
जे काही ट्रेंडिंगचे गाणे होते ना, तर ते म्हटलं चला तेच चूज करूयात. सो मग तेच केलं होतं आणि खूप छान डान्स झाला होता आमच्या दोघांचा. त्यानंतर मग जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. तर थांब जरा थांब. आणि ना तिथं थांब देते, 1 मिनिट थांब देते. आणि तिथं आहे ना हे असे मॅग्नेट्स आम्हाला आहेत ना बनवून भेटले होते. फ्रीज मॅग्नेट आहे, देते थांब. फ्रीज मॅग्नेट आहे, आता शरू मागं लागलाय ते. आणि हे असं चौघांचा फोटो आहे त्याच्यावरती. तर आहे ना मी आणि आजच्या दिवसाचे जे काही फोटोज आहेत तर ते पण मी ॲड केलेले. ते तुम्हाला कसे वाटले हे पण मला सांगा. आणि आजचा ओव्हरऑल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.